नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत.
स्वागत। या कार्यक्रमात सहभागी मार्गदर्शक सन्माननीय संजयजी जगताप सर यांचे शुभारंभ झालेले रोटरी क्लब क्लबच्या वतीने या ठिकाणी बाळगुरुवाचं स्वागत करण्यात येत आहे। सन्माननीय संजयजी जगताप आपल्या सर्वांना विनंती करतो टाळ्यांचा गजर सन्माननीय संजयजी जगताप साहेबांचं या ठिकाणी बाळगुरुवाचं स्वागत करायचं। रोटरी क्लबच्या क्लबमधून चालवण्यासाठी कार्य सरकार आमदार मार्गदर्शक सन्माननीय संजयजी जगताप सर यांचे आगमन या ठिकाणी झाले व चिंता बाळगुरुवाचं स्वागत। रोटरी क्लब ऑफ पुरंदर पदकदान समारंभ सन 2024 या कार्यक्रमानिमित्त या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी लोकप्रिय आमदार संजयजी जगताप यांना मी मंचावरती आपण आमंत्रित करतोय। त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक डॉक्टर रामदास कुटे सर अध्यक्ष जिमा यांनाही मी व्यासपीठावरती निमंत्रित करतो आणि त्यांच्या सुरुवात हा कार्यक्रम पार पडणार आहे। ते रोटरी डिस्ट्रिक्ट 313चे सहाय्यक प्रांतपाल रोटरियन श्री पुष्कराजी मुळे सर यांनाही मी व्यासपीठावरती निमंत्रित करतोय। त्याचप्रमाणे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर हॅपी स्कूल रोटरियन श्री आनंदजी त्रिकोणे साहेब यांनाही मी व्यासपीठावरती निमंत्रित करतोय। त्याचप्रमाणे गत वर्षीचे सेक्रेटरी माननीय श्री रोटरियन प्रवीणजी जगताप सर, त्याचप्रमाणे जिमा संघटनेचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक संत स्वप्नदत्त सहकारी बँकेचे सल्लागार माननीय रवींद्र जोशी सर यांनाही मी मंचावरती आमंत्रित करतोय। आता थोड्या दिवस रोटरीच्या नियमानुसार मीटिंग कॉल होईल, त्यानंतर सर्वांनी राष्ट्रगीतासाठी या ठिकाणी उभं राहायचं। यमुना गंगा उच्चल जल वितरंग तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे गाहे तब जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय वंदे मातरम। मी पुढील प्रस्तावनेसाठी रोटरी क्लब ऑफ पुरंदर मध्ये मी सर्वप्रथम माझे अध्यक्ष या नात्याने सर्वांचं या ठिकाणी निमंत्रित म्हणून स्वागत करतो। स्वर्गीय सहकार मंत्री चंद्रभाऊ जगताप यांनी तालुक्याची परिस्थिती ओळखून आणि तालुक्याची गरज ओळखून या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ पुरंदरची स्थापना केली। त्यानंतर आपल्या ह्या रोटरी क्लबला अनेक दिग्गज अध्यक्ष लागले, त्यामध्ये स्वतः सहकार मंत्री स्वर्गीय चंद्रभाऊ जगताप, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका सासवड नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष रोटरियन आनंदिका के जगताप, त्याचप्रमाणे अस्मिताताई राजेंद्र जगताप, त्याचप्रमाणे युवराजजी ॲडव्होकेट युवराजजी वारगडे,
त्याचप्रमाणे गुलाबकाका गायकवाड, उर्वरी साहेब, रोटरियन दीपक माधव जगताप असतील, त्याचप्रमाणे रोटरियन प्रवीण जगताप सर असतील, असे सर्व दिग्गज या ठिकाणी रोटरीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी बोलवलं. त्या रोटरीच्या माध्यमातून परंडोर तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थिती असताना जे काही प्रोजेक्ट डिस्ट्रिक्ट लेवलला करायचे असतात ते सर्व नियमाला धरून या ठिकाणी केले गेले. याचा आम्हाला सर्व रोटरीयांना सार्थ अभिमान आहे. मी आमचे मार्गदर्शक रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष आणि आत्ताचे आमचे रोटरीचे मार्गदर्शक रोटरीयन प्रवीण जगताप सर यांना मी आभार सादर करण्याची या ठिकाणी विनंती. नमस्कार. पुन्हा एकदा आपण सर्वजण जमलेले आहात. वेगवेगळ्या क्षेत्रामधील सर्वच मान्यवर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. गेल्या वर्षी रोटरी क्लब ऑफ पुरंदरच्या वतीने आपण 2023 आणि 24 मध्ये अध्यक्ष रोटरी सुमित काकडे आणि मी स्वतः सचिव आणि आपले सर्वच डायरेक्टर यांच्या वतीने अनेक वेगवेगळे उपक्रम राबवता आले. आपल्याला समाजामध्ये जे गरजू आणि गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी असतील किंवा समाजामध्ये ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्याच्यासाठी आपल्याला अनेक उपक्रम करता आले. त्याच्यामध्ये आपण वारकरी बांधवांना दरवर्षीप्रमाणे आपण त्यांचं राजकीय वाटप असेल, दंतरोग तपासणी असेल, त्याचबरोबर त्यांना नेत्ररोग तपासणी असेल, त्यांना वेगवेगळे आपण चष्मे वाटप किंवा औषध वाटप आणि काही रुग्णांचे आपण त्याच्यामध्ये मोफत ऑपरेशनही केलेले आहेत. त्याबरोबरच आपण रोटरी व्होकेशनल अवॉर्ड गेल्या वर्षी आपण दिला होता. तो रोटरी व्होकेशनल अवॉर्ड आपले अमित पावशे सर यांना आपण गेल्या वर्षी दिला होता. त्याचबरोबर आपण मातोश्री जिजाई सोपनराव जाधव माध्यमिक विद्यालय यांना स्मार्ट टीव्ही 2 आपण दिलेले आहेत. त्याचबरोबर आयुष्यमान भारत मिशन आणि रोटरी क्लब ऑफ पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण रक्तदान शिबिर आणि रक्तदात्यास गिफ्ट असं एक उपक्रम घेतलेला होता. अंगणे ह्या शाळेमध्ये आपण लर्निंग किट आणि मोफत त्यांची आरोग्य तपासणी आपण केलेली होती. रोटरी क्लब ग्रामीण संस्था आणि पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या वतीने दीपोत्सवचा पण मोठा कार्यक्रम पुरंदर वासियांसाठी घेतला होता. गुंज दीपोत्सव 2023 आणि त्याच्यासाठी फार लोकांनी त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. आपल्याला माहितीच आहे की गेल्या वर्षी दुष्काळ परिस्थिती भरपूर होती आणि या दुष्काळ परिस्थितीमध्ये आपल्याला आमदार साहेबांनी आवाहन केलं होतं की ज्या लोकांना आपल्याला शेतकऱ्यांसाठी असेल किंवा जनावरांसाठी असेल त्या मदत करता आली तर करावे. तर त्या दृष्टीने आपण रोटरी क्लबच्या वतीने 25 टन मोफत चारा वाटप आपण दुष्काळग्रस्तांना केलेलं होतं. दिव्यांगांसाठी आपण मोफत आरोग्य शिबिर घेतलेलं होतं. दिव्यांगांचा जो काही त्यांचा डिसेंबरमध्ये कार्यक्रम असतो तर त्याच्यामध्ये आपण त्यांची सर्वांची मोफत आरोग्य तपासणी केलेली होती आणि ज्यांना काही त्याच्यामध्ये आवश्यकता असेल म्हणजे इतर तपासणी असतील, इतर ऑपरेशन्स असतील किंवा ट्रीटमेंट असेल, हा सर्व आपण आपल्या म्हणजे रोटरी क्लब ऑफ पुरंदरच्या वतीने आपण केलेला होता. त्याचबरोबर सासवडकरांसाठी पुन्हा एकदा आपण आनंद जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व तपासणी, नेत्ररोग तपासणी, दंतरोग तपासणी, नेत्रदान शिबिर असं आयोजित केलेलं होतं. आपले सदस्य प्रमोद दोघे यांच्या वतीने सासवड पोलीस स्टेशन यांना आपण वृक्षांची आपण त्यांना दिलेले होते आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत आपण शालेय वाटप केलेलं होतं. तर अशा पद्धतीचे अनेक उपक्रम आपण दरवर्षीप्रमाणे या वर्षी राबवलेले होते. त्याचबरोबर सर आपले जे काही गेल्या वर्षीचे AG होते आनंद तिकोने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेल्या वर्षी चांगले उपक्रम केले. त्याच्यामध्ये आपल्याला रोटरी इंटरनॅशनलचे जे काही त्यांचे ड्यूज असतात, मॅगझिनचे ड्यूज असतील किंवा इतर सर्व ड्यूज आपण वेळेमध्ये त्यांना पे केलेले होते आणि ते पे करण्यासाठी सर्व आमच्या सदस्यांनी योग्य त्यावेळी ते कॉन्ट्रीब्युशन दिलेलं होतं. अशा पद्धतीने आपण तालुका स्तरावरती जरी आपला ग्रामीण भागातला जर रोटरी क्लब असला तरी आपण रोटरी इंटरनॅशनल पर्यंत जे काही आपले त्यांचे प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो करून आपल्याला जेवढी शक्य आहे आणि साहजिकच आपल्या आमदार साहेबांचं कायमच आपल्याला मार्गदर्शन आणि सहकार्य असतं त्यांच्या वतीने आपण उपक्रम केलेले आहेत आणि इथून पुढे चांगले उपक्रम होतील याची मला ग्वाही आहे. धन्यवाद. नमस्कार. यावर्षी आता या रोटरीचा पदभार
आपल्या पुरंदर क्लबसाठी जे स्वीकारता येतात त्या अभिजित बारावकर सरांचा परिचय करून देण्याचा जबाबदारी माझ्याकडे आहे. जेव्हा मला मी या रोटरीकडे बघतो, मी मुलांना शिकवतो, मी शिक्षक आहे, तेव्हा मला या व्हीलकडे जेव्हा मी पाहतो तेव्हा मला त्यातलं गिअर्स दिसतं. हे जे गिअर आहेत ते इंजिनाला चाकाशी जोडतात आणि इंजिनाची शक्ती ते चाकामध्ये पोहोचवतात आणि जी थांबलेली चाकं आहेत, जी रुतलेली चाकं आहेत, त्यांना गती प्राप्त करून देण्याचं काम करतात. आणि म्हणून शहरांमधला हा जो काही ज्ञानाचा ओघ आहे, हा जो काही मदतीचा ओघ आहे, तो आमच्या ग्रामीण भागातल्या या रुतलेल्या चाकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारा हे गिअर म्हणजे हे रोटरीचं व्हील आहे. आजपर्यंत पुरंदर क्लब मार्फत काकासाहेबांचं स्वप्न आम्ही नेहमीच सर्वांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि प्रत्येक वेळेला तुम्ही रोटरी हा शब्द बघितला की आपल्या लक्षात येतं की हे चक्रीय आहे. पूर्ण अणुपासून ते ब्रह्मांडापर्यंत सगळ्या गोष्टी चक्रीय पद्धतीने चालतात. आपल्याला काहीच न घेता आपण आलो, आपण इथे सगळं कमावलं आणि काहीच सोबत न घेऊन आपण इथून जाणार आहे. आपण घेतो आणि पुढच्याकडे पास करतो, हेच या विश्वाचा नियम आहे. आणि त्यामध्ये सुद्धा एकेकाळी आपण सुद्धा घेणाऱ्याच्या बाजूला होतो. आज समाजाने आपल्याला एवढं देत गेलं, आपण अशा स्थितीपर्यंत येऊन पोहोचलो की आज आपण देणाऱ्याच्या खुर्चीत आहे. आणि देणाऱ्याच्या खुर्चीत पोहोचल्यावरती आपण ते उपकार विसरता कामा नयेत की जेव्हा आपण घेणारे होतो तेव्हा आपल्याला कोणी कोणी दिलं होतं. आपल्या वेदांमध्ये आपल्याला जे 5 ऋण सांगितलेले आहेत, त्या ऋणातनं मुक्त होण्यासाठी स्वार्थीपणे आम्ही रोटेरियन काम करत असतो. आम्हाला त्या लोकांच्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे, आम्हाला त्या गुरु ऋणातून मुक्त व्हायचं आहे. आम्ही जेव्हा शिकवतो कोणाला तेव्हा आम्ही गुरु ऋणातनं मुक्त होतो, आम्ही जेव्हा पितृ ऋणातनं मुक्त होतो, पण आम्ही एका ऋणातनं मुक्त व्हायचे अनेकदा राहतो, ते म्हणजे लोक ऋणात. या लोकांच्या सहभागाशिवाय आपल्याला कसं या समाजामध्ये लहानाचं मोठं होता येत असतं. आणि म्हणून या रोटरीच्या माध्यमातून आम्ही हे लोकांची सेवा करत असतो आणि एका बाजूला कुठेतरी या ऋणातनं मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. मला अतिशय आनंद वाटतो की आदरणीय प्रवीण सर असतील किंवा आपले या आधीचे जर सगळ्यांचा इतिहास पाहिला तर काकासाहेबांपासून हे रोटरीच्या प्रेसिडेंटची जी काही जर नावं आपण पाहिली तर ही सर्व लोक अत्यंत निस्वार्थीपणे ही काम करणारी लोक आहेत. आणि शेवटी हे सगळं जेव्हा येऊन पोचतं इथे तेव्हा मला अतिशय आनंद वाटतो की आज आपण ही सगळी जी धुरा आहे ती पुन्हा पुढे आपण बारावकर सरांच्या हातामध्ये देतो आहोत. साक्षरता हा रोटरीचा मोठा भाग आहे. बारावकर सरांनी 25 वर्षापूर्वी आर्थिक साक्षरता ही लोकांमध्ये रुजावी, लोकांपर्यंत पोहोचावी आणि म्हणून त्यांनी 25 वर्षांपासून हे प्रयत्न करतात. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शहरामध्ये आर्थिक साक्षरता ही मोठ्या प्रमाणामध्ये असते, पण ग्रामीण भागातल्या माणसाला आर्थिकदृष्ट्या साक्षर करायचं, त्याला गुंतवणुकीच्या बाबतीत मार्गदर्शन करायचं आणि त्याच्या पुढच्या येणाऱ्या कित्येक पिढ्या या सुरक्षित करायचा, हे अतिशय मोठं आणि पुण्याचं काम ते गेली 25 वर्ष करता येतात. त्यांच्या ऑफिस मार्फत आज त्यांच्याकडे 2000 पेक्षा जास्त कुटुंबांना त्यांनी इन्शुरन्स, मेडिक्लेम, म्युच्युअल फंड्स याची सेवा प्रदान केलेली आहे. बारावकर असोसिएटची उलाढाल, मला अतिशय आनंद वाटतो सांगताना, बारावकर असोसिएटची उलाढाल आज 250 कोटींच्या घरात आहे. आणि आता आजपर्यंत त्यांनी 125 कोटीचे मेडिक्लेम सेटल केले आहे. आज आपण सर्वजण जाणतो जेव्हा एखाद्याची व्यक्ती दुर्दैवाने हॉस्पिटलमध्ये असते आणि त्याला वाचवायचं असतं आणि समोर काहीतरी आर्थिक अडचण उभी राहते आणि तेव्हा कुणीच आपल्या मदतीला येत नाही आणि मला अतिशय आनंद वाटतो सांगताना, तेव्हा बारावकर सर सगळ्यांच्या मदतीला धावतात. आणि हे त्यांनी संपूर्ण या हिवरे पूर्ण गावामध्ये, आज हिवरे गावावरती प्रेम करणाऱ्या आपल्या भारतीताई पण इथे आहेत, गुलाब तात्या पण इथे आहेत, या लोकांनी या हिवरे गावासाठी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. पूर्ण गावच्या गाव आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचं काम करण्यामध्ये ह्या लोकांचा खूप मोठा वाटा आहे. आणि आज आपल्याला माहिती आहे की ग्रामीण लेवलला अशा पद्धतीचं काम करणं ही किती अवघड गोष्ट आहे आणि हे त्यांनी 25 वर्षापासून ते करतात. त्यांच्या सुविद्य पत्नी पूनमताई आज आता फर्स्ट लेडी म्हणून पदभार त्याही स्वीकारतील
या स्वतः सुद्धा मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्सच्या ॲडवायझर आहेत आणि त्याही त्यांच्या खांद्याला खांद्या लावून काम करतात. निश्चितपणे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक खंबीर अशी स्त्री उभीच असते. प्रेसिडेंट म्हटल्यानंतर मला जाणवतं की पी फॉर प्रेसिडेंट आणि मला असं वाटतं की ह्या 10 P च्या क्वालिटी प्रेसिडेंट्स मध्ये असायला पाहिजे. प्रेसिडेंट शुड बी अ मॅन ऑफ प्रिन्सिपल, प्रुडेन्स, पॅशन, पॉझिटिव्हिटी, पर्सिव्हरन्स, पेशन्स, परफेक्शन, प्रॉम्प्टनेस, पीस आणि परसेप्शन. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की या सगळ्याच्या सगळ्या क्वालिटी आज आपल्या आणि म्हणून मला अतिशय आनंद होत आहे की आता आपल्या या नूतन वर्षाची जी कार्यकारिणी आहे त्याचा पदभार ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा स्वीकारला जातोय ते आदरणीय श्री बारावकर सर, आपण कृपया पदभार स्वीकारण्यासाठी पुढे यावं. डॉक्टर सुबीरजी काकडे आपणही या. आपण कॉलर प्रदान केलेली आहे. आता आपण पिन बदलत आहोत. सर एक अधिकाराचे प्रतीक म्हणून आपण चार्टर त्यांच्याकडे सुपूर्द करत आहोत. चार्टर आणि गॉन हा आपण सुपूर्द करत आहोत नवीन अध्यक्षांकडे. मी नूतन अध्यक्षांना विनंती करतो की आपण आपली नवीन थीम सर्वांसमोर प्रस्तुत करावी. रोटरीची नवीन थीम आहे स्प्रेडिंग द मॅजिक ऑफ रोटरी. सचिव पदाचा पदभार आता आपण सुपूर्द करतो आहोत माननीय आनंदजी जगताप यांच्याकडे. ऍडव्होकेट आनंद अतिशय डायनामिक अशा पद्धतीची पर्सनॅलिटी आहे आणि त्यांच्याही नेतृत्वाखाली हा क्लब अतिशय उत्तम असं काम करतो. अभिनंदन आनंदजी. मी नूतन अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं आणि आपल्या नवीन कार्यकारिणीची ओळख सर्वांना करू. थँक्यू अमित पावशे सर. यावर्षीचं बोर्ड ऑफ डायरेक्टर जे मी आज नावं जाहीर करत आहेत, तर यावर्षी आमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये आनंदी काकी जगताप हे संस्थापक व माजी अध्यक्ष आहेत. तसंच यावर्षी मी अध्यक्ष आहे. तसंच आमचे विनायक बांदेकर सर उपाध्यक्ष आहेत. आमचे आनंद जगताप हे सचिव आहेत. प्रमोद धनवडे हे खजिनदार आहेत. पुरंदर तालुक्याचे आमदार व संजय सर कायमच त्यांचं आम्हाला मार्गदर्शन व सपोर्ट लाभत असतो, ते आमचे मार्गदर्शक आहेत. तसंच राजवर्धिनी ताई आणि अस्मिता ताई हे दोघेही आमचे मार्गदर्शक आहेत. अस्मिता ताई जगताप हे माजी अध्यक्ष आहेत. तसंच आमचे माजी अध्यक्ष अनिल उरवणे साहेब, डॉक्टर प्रवीण जगताप, ॲडव्होकेट युवराज गायकवाड वारगडे, गुलाब तात्या गायकवाड, तसंच सुमित काकडे व अमित पावशे हे सर्व आमचे माजी अध्यक्ष आहेत. या वर्षीसाठी आमचे भारतीताई गायकवाड एन्व्हायरमेंट डायरेक्टर आहेत. सुनील काका जगताप क्लब ॲडमिन आहेत. उमाकांत डवले डॉक्टर हे हेल्थ डायरेक्टर आहेत आणि जीवनकर हे सोशल मीडिया डायरेक्टर आहेत आणि कृष्णा शेट्टी सर हे एज्युकेशन डायरेक्टर आहेत. हे सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टरचे मी आज डिक्लेअर करतो.
अभ्यास करायची फार आवड आहे. आज इंटरनॅशनल वुल्फ डे आहे आणि वुल्फ हे ओळखले जातात त्यांच्या पॅक मध्ये असणाऱ्या स्ट्रेंथमुळे. वुल्फ हा अतिशय खडतर परिस्थितीमध्ये राहणारा, बर्फाळ प्रदेशामध्ये राहणारा, भारतामध्ये आता शेवटचे 3000 वुल्फ शिल्लक आहेत, त्यातले 60 पुरंदर तालुक्यात आणि ते सगळे रेडिओ कॉलर केलेले आहेत आणि त्याच्यावरती खूप मोठ्या मोठ्या संस्था रिसर्च करतायत आहेत. आणि मी मध्यंतरी माझ्या मुलीचं एक छोटंसं पुस्तक चालत होतो रुडियार्ड किपलिंग यांचं आणि द जंगल बुक, आणि त्यामध्ये मला एक वाक्य आठवलं आणि ते अतिशय मनापासून आवडलं आणि मला वाटलं की हेच रोटरीचं स्पिरिट आहे. ते वाक्य आहे, फॉर द स्ट्रेंथ ऑफ द वुल्फ इज द पॅक, फॉर द स्ट्रेंथ ऑफ द वुल्फ इज द पॅक अँड फॉर द स्ट्रेंथ ऑफ द पॅक इज द वुल्फ. एका लांडग्याचं सामर्थ्य त्याची टोळी आहे आणि टोळीचं सामर्थ्य त्यातला लांडगा आहे. आणि मला वाटतं की हेच रोटरीचं पण आहे. फॉर द स्ट्रेंथ ऑफ द रोटरियन इज द क्लब अँड द स्ट्रेंथ ऑफ द क्लब इज एव्हरी रोटेरियन. मला वाटतं की सरांचा या वर्षीचा पॅक आपण आता बघितला आणि अतिशय डायनामिक अशा पद्धतीचे हे सगळे रोटेरियन्स आहेत आणि निश्चितपणे आपल्याला हे काम पुढे नेता येईल. मी आदरणीय लीडर ऑफ द पॅक यांना इन्व्हाइट करतो की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. थँक्यू पावशी सर. रोटरी क्लब बद्दल आपण सर्वजण नेहमीच ऐकत असतो. रोटरी क्लब काय करते ह्याबद्दल एक थोडक्यात गोळी सांगतो. कोल्हापूरमध्ये एक दिनेश नावाचा विद्यार्थी असतो. शाळा सुटली की त्याचं जे पार्किंग सायकल स्टँडचे पार्किंग असतं त्याच्या शेजारी एक आजीबाईचं एक गोळ्या बिस्किटांचं दुकान असतं. तर ज्यावेळेस शाळा सुटली दिनेश आपल्या घरी जात असतो तर आजीबाई त्याला एकदा विचारते की बाळा काय डब्यामध्ये शिल्लक आहे का. त्यावेळेस दिनेशला एक गिल्टी फील होतो की आज आजीबाईंनी मला मागितलं आणि मी काय देऊ शकलो नाही. तर ही गोष्ट त्यांनी घरी जाऊन सांगितली. घरी जाऊन त्याच्या वडिलांना आणि आईला सांगितले तर वडील त्याला म्हणतात, आईने त्याला सांगितले की पुढच्या वेळेस उद्या जाताना 2 चपाती जास्त घेऊन जा. आणि वडील म्हणाले की शाळेमध्ये पहिल्या जाताना आजीबाईला ते डबा दे म्हणजे त्यांना ताजा खाता येईल. दुसऱ्या दिवशी दिनेश सकाळी गेला स्कूलमध्ये, सायकल पार्क केली आणि सायकल स्टँडच्या शेजारी जे आजीबाईचं दुकान होतं त्यांना आजीबाईला त्यांनी 2 चपाती दिली. आजीबाईला फार बरं वाटलं आणि दिनेश ज्यावेळेस रिसर्च झाले, मध्य जेवणाची सुट्टी झाली त्यावेळेस त्यांनी सगळ्या मित्रांना सांगितलं. मित्रांना सांगितल्यानंतर मित्रांना सुद्धा एक आनंद वाटला आणि प्रत्येकाने असं वाटलं की कुठेतरी आपण सुद्धा सर्वांनी कॉन्ट्रीब्युट केले पाहिजे. मग मित्रांनी सगळेजण एकत्र आले आणि त्यांचं जे काय कुणाचं जे काय अर्धी चपाती असेल किंवा 1 चपाती असेल ह्या सगळ्यांनी गोळा केली आणि शाळा सुटल्यानंतर आजीबाईला सगळ्यांनी एकत्र येऊन दिलं. आजीबाईला फार बरं वाटलं. आजीबाई म्हटली दिनेश माझा ऑलरेडी भरलेला आहे पोट. तर ते म्हटले चला मी एक दाखवतो. तर आजीबाई थोडंसं पुढे जाऊन ग्राउंड वरती घेऊन गेली दिनेशला आणि त्याने असं चपातीचे छोटे छोटे तुकडे केले आणि पाती तर काय तर ही आपल्या चिडियाचे जे हे असतात पाखरं ते आले आणि ती सगळी चपाती खाऊन गेली आणि बऱ्याचशा पाखरांनी त्यांच्या चोचीमध्ये सुद्धा मुलांसाठी नेलं. हे बघून दिनेशला एक फार मोठं समाधान आणि सुख वाटलं. आणि हेच आमच्या रोटरीचं सुद्धा आमचं हे आहे की आपल्याकडे जे आहे त्यातून आपण जर थोडं जरी देऊ शकलो एक फार मोठं समाधान आणि आपल्याला सुख लागतं. हीच गोष्टी आणि ह्या गोष्टीसाठी आपण सर्वांना काय टाटा बिर्ला होण्याची गरज नाहीये. ते हेच रोटरीचं आम्ही बोर्ड घेऊन आम्ही रोटरी पुढे जात आहे. मित्रांनो रोटरी क्लबची सुरुवात 1905 मध्ये पॉल हॅरिस आणि त्यांचे 3 सहकाऱ्यांनी शिकागो येथे केली. जवळजवळ 120 जुनी ही संस्था आहे आणि रोटरी क्लब ऑफ पुरंदर सारखे जवळपास 45,000 क्लब आहेत आणि जगामध्ये माझ्यासारखे जवळजवळ 15 लाख रोटरीयन्स आहेत. आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये सांगायचं म्हणलं तर 10 वर्षापूर्वी आदरणीय सहकार मार्गदर्शी चंद्रकाका जगताप यांनी रोटरी क्लबची सुरुवात केली आणि माझ्यासारख्या बऱ्याचशा तरुणांना एक जागतिक संघटना एनजीओ बरोबर काम करायचे आणि त्याची ओळख त्या माध्यमातून झाली. आणि आज बोर्ड ऑफ डायरेक्टरने आज माझ्याबद्दल जे विश्वास दाखवला त्याबद्दल मी खरंच त्यांचा आभारी आहे. मी परत एकदा ऍज अ अध्यक्ष आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आमचे पुण्यातले असिस्टंट गव्हर्नर पुष्कराज मुळे सर, तसंच आमचे हॅपी स्कूलचे डायरेक्टर श्री आनंद तिकोणे सर, त्यानंतर जेजुरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रियल असोसिएशनचे आमचे रामदास कुटे सर आणि तसंच ज्यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभतं आणि सहकार लाभत असतात पुरंदर तालुक्याचे पुरंदर हवेलीचे आमदार संजय सर,
की जे नेहमीच आम्हाला इन्स्पायर करत असतात आणि रोटरीच्या पाठीमागे फार मोठं त्यांचं आम्हाला सहकार लाभत असतो. मित्रांनो, या ड्रायव्हर्सवरती आज मी काय जास्त बोलणार नाही, कारण ऑलरेडी आमचे सिनियर्स आलेले आहेत. तर आज एक फक्त वोट ऑफ थँक्स सांगतो की आपण सर्वांनी जे मला कायम साथ देत असतात, मला पॉलिसी रूपाने जे काय आशीर्वाद देतात, त्यामध्ये कुठेतरी मला पण एक स्पिरिट येतं आणि नेहमीच आपलं जे काय नाव सुचतात त्यातून एक मला सुद्धा एक मोठं समाधान आणि बळ प्राप्त होतं. आणि ह्या डायसवरती मी परत एकदा प्रश्न करतो की माझी मिसेस पूनम बारकर सुद्धा फार मोठं मला सहकार लाभत असतो. बरेचसे ऑफिसचं ऍक्टिव्हिटी ती बघत असते. त्यानंतर माझी आई आहे की बरेचसे कार्यक्रमाला ती पण अटेंड करत असते. माझे सासू सासरे सुद्धा आवर्जून आलेत आणि आपण सर्वजण आलेत, त्याबद्दल एक फार मोठं मी प्रतिक्रिया व्यक्त करतो. सर्वांचे नाव घेऊ शकत नाही, पावशी सरांनी सांगितले की 10 मिनिटांमध्ये सर्वजण ओळखायचं. तर थँक्यू परत एकदा, आपण सर्वजण आलेत आणि आजचा माझा दिवस आहे हे फार मोठं हे केलं त्याबद्दल थँक्यू. नवीन कार्यकारिणी जी आहे त्याला आपल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण पिन प्रदान करावी अशी आपणास विनंती आहे. मी सर्वप्रथम आमचे सेक्रेटरी आनंद जगताप यांना विनंती करतो की कृपया त्यांनी पिन हे करा. पाहुणे आलेले सर, आपण पाहुण्यांनी हे करत आपण सर तुम्ही सुरुवात करा. आनंद सर. राहुल प्लीज. आनंद जगताप आमचे ऍडव्होकेट आहेत. ते स्वतंत्र बँकेमध्ये सुद्धा लिगल ऍडवायझर आहेत. गेले 15 वर्ष झाले ते ऍडव्होकेसी करतात. थँक्यू आनंद सर. आनंद सरांची एक फार मोठी मला भक्कम साथ आहे. थँक्यू. त्यानंतर मी प्रमोद धनवडे सरांना विनंती करतो, हे आपले प्रेसिडेंट आहेत खजिनदार प्रमोद सर यांचा सर्वे यांचा बिझनेस आहे. ते मूळ कालदरी गावचे आहेत. त्यांचं सुद्धा एक फार कालदरीमध्ये सुद्धा त्यांनी फार मोठे मोठे प्रोजेक्ट घेतले. गेल्या वर्षी हॅपी स्कूल आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे. त्यानंतर मी उमाकांत ढवळे सर जे आमचे मेडिकल डायरेक्टर आहेत त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी समोर यायचे. पुढे घे ना. उमाकांत ढवळे सर हे रिनोड डेंटिस्ट आहेत. त्यांच्या 2 शाखा आहेत, एक हडसनमध्ये एक आणि सासूमध्ये सुद्धा आहे. ढवळे सरांचं सुद्धा नेहमीच आम्हाला एक सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये भरपूर सहाय्य होत असतं. मध्यंतरी आम्ही कन्या प्रशालामध्ये थँक्यू सर. सरांनी जसं सांगितलं की 72 आवर्स मध्ये परफेक्ट स्माइल ही उमाकांत ढवळे सरांकडून वाक्य आहे. त्यानंतर मी कृष्णा शेट्टी सरांना विनंती करतो की कृष्णा शेट्टी सरांनी कृपया समोर यायचं. कृष्णा शेट्टी सर आमचे चिंतामणी हॉस्पिटलचे डायरेक्टर आहेत. मेडिकल प्रोफेशन मध्ये जवळपास 35 वर्ष. शेट्टी सरांना तुम्ही ओळखत नाही असं सासूमध्ये होत नाहीये. सरांचं सुद्धा परत एकदा आभार. सर आमचे एज्युकेशन डायरेक्टर आहेत शेट्टी सर. त्यानंतर आजचे जे आमचे डायरेक्टर आहेत ते प्रवीण जगताप सर आहेत. ते आम्हाला मेंटर आहेत. प्रवीण जगताप सर पास्ट प्रेसिडेंट सुद्धा आहेत. आणि पुण्यामध्ये जर का डिस्ट्रिक्ट मध्ये ज्यावेळेस पुरंदर रोटरी क्लबचे ज्यावेळेस आपलं नाव निघतं तर प्रवीण सरांच्या बाबतीतच त्यांनी जे काय केलेलं जुने कार्य त्याच्याबद्दलच नेहमी आपली एक ओळख असते. प्रवीण सर एक नेहमीच ऑलराऊंडर आहेत. त्यांनी विश्वनिरंजन नेत्र रुग्णालयाच्या वतीने ते नेहमीच त्यांचे मोठे मोठे ऍक्टिव्हिटीज होत असतात. नंतर आणि सरांना सुद्धा मी विनंती करतो, ते सुद्धा आमचे पास्ट प्रेसिडेंट आहेत. अजून एक गुरुने सरांबरोबर अटॅचमेंट अशी की ते ज्यावेळेस अध्यक्ष होते त्यावेळेस मी सेक्रेटरी होतो आणि त्यांचा कामाचा व्याप मी अनुभवलेला आहे की सरांचा किती कामाचा व्याप असतो. कोरोनाच्या पिरियड मध्ये सुद्धा त्यांनी एक फार मोठं कार्य केलं होतं.
काकांचं मोठं साथ त्यांनी दिलेली आणि सरांना सुद्धा एक फार मोठी साथ त्यांची असते आणि जे काय सहकार्यामध्ये आज पुणे जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस नाव घेत होतो भगवान सरांचं निघत होतो त्यानंतर मी गुलाबदादा गायकवाड जे आमचे पाच पर्सन आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी सुद्धा फिल्मसाठी यायचं. गुलाबदादा हे आमचे रिटायर्ड बँकर आहेत. तसंच एकता नागरिक संस्था सुद्धा त्यांनी आताच नुकतेच गेल्या वर्षी त्यांनी हे केले सुरुवात केलेली आहे. आता सुद्धा रिअल इस्टेट मध्ये तसा ग्राहकांच्या धोरणामध्ये सुद्धा फार मोठा कार्य असतो. दरवर्षी त्यांचा एक सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीने असतो. थँक्यू गुलाबदादा. त्यानंतर बापूताई गायकवाड यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा सेरेमनीसाठी यायचं. बापूताई आमचे हिवरे गावचे सरपंच आहेत आणि योगायोग असे की कालच आदर्श सरपंच पुरस्कार त्यांना आपल्याला अभिनंदन करतो. आदर्श सरपंच हिवरे प्रभात न्यूज मध्ये काल आपण सर्वांनी पाहिलं की बापूताई त्यांचा कार्य फार चांगला आहे. त्यानंतर मी नवीन मेंबर्स यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यायचंय. तुषार दत्त यांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी साठी यायचं. तुषार शेठ यांचा नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रसर असतात. यावर्षी त्यांनी सुद्धा रोटरीमध्ये माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने लीड घेतलेली आहे. म्हणा असं वेगवेगळे कार्य ते करत असतात. बाकी अजून सचिन पुजारी सर ते आर्किटेक्ट त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी समोर यायचं. सचिन पुजारी हे आर्किटेक्ट बाय प्रोफेशन प्रिंटिंग कॉलेज मध्ये ते प्रोफेसर सुद्धा आहेत. ते नुकतंच नवीनच आपल्या जॉईन होत आहेत. त्यांचं सुद्धा मी समाजाच्या वतीने स्वागत करतो. पुन्हा तालुक्यामध्ये जे मोठे मोठे साईट्स आहेत एक त्याचा पाठीमागचा त्यांचा एक फार मोठा हे असतो बॅकग्राऊंड सपोर्ट. तसंच आमचे जे सोशल मीडियाचे डायरेक्टर आहेत जीवनकर यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं. रोटरीचं जे काय आमचं कार्य असतं त्याला पुणे तालुक्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये पुढे आणण्याचं कार्य आम्हाला जीवनकर सर माध्यमातून नेहमी होत असतो. जीवनकर आमचे प्रसिद्धी प्रमुख आमचं जे काय रोटरीचं कार्य असतं ते एक चांगल्या पद्धतीने मांडण्यासाठी जीवनकर यांचा फार मोठा सहभाग आहे. थँक्यू. या वर्षीचे आमचे नवीन कार्यकर्ते हे सर्व मंडळ आमचे होते. थँक्यू. धन्यवाद. आज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि आपला उत्साह वाढवण्यासाठी व्यासपीठावरती जे प्रमुख पाहुणे आपल्यासोबत उपस्थित आहेत मी नवनिर्वाचित सेक्रेटरी यांना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करण्यासाठी. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले पुरंदर हवेलीचे कार्यसम्राट आमदार संजयजी जगताप सर यांचा सत्कार बारोकर साहेब. सहाय्यक प्राध्यापक रोटरी श्री पुष्कराज मुळे यांचा सत्कार डॉक्टर प्रवीण जगताप करते.
बघू समोर सर. डिस्ट्रिक्ट डायरेक्टर हॅपी स्कूल रोटरी श्री आनंद त्रिकोणी यांचा सत्कार गुलाब तात्या गायकवाड. रोटरी व्हायच्या अगोदर तो पण रोटरी बरोबर बघू इकडे समोर सर. जिमाचे अध्यक्ष डॉक्टर रामदास कुटे यांचा सत्कार माजी अध्यक्ष अनिल उर्वे सर. Okay, look up please. Thank you. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आपण आज आपल्यासोबत रोटरीच्या हॅपी स्कूल चे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर आदरणीय अनंत तिकोने सर. सरांना मला हे सांगायला आवडेल, काकासाहेबांनी ज्या गावामध्ये कधी एसटी पण जात नव्हते, जिथे पायी जावं लागायचं, त्या ठिकाणी शाळा उभारली आणि त्या शाळेचे विद्यार्थी आज रोटरीयन पण आहेत. युवराज कारकडे या. आणि सर मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायला फार आवडेल. काकांच्या शाळेमध्ये जेव्हा म्हणजे आता सरांच्या अध्यक्षतेखाली हे जे सगळ्या शाळा चालू आहेत, 10वीचे जे वर्ग असतात सर, शेवटच्या टप्प्यामध्ये मुलांना जायला खूप लांब पडतं, म्हणून शिक्षक शाळेत येऊन राहतात, विद्यार्थी शाळेत येऊन राहतात आणि त्या शाळेचे उत्तम उत्तम निकाल लागतात. आज सागर सर इथे आहेत, सय्यद सर इथे आहेत, ताकवले सर इथे आहेत. इतकी झटणारी माणसं आहेत आणि या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी हॅपी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हॅपी स्कूल खऱ्या अर्थाने ही अशी पण आहेत आणि तुम्ही तर आणखीन त्यांना विविध गोष्टी पुरवून आणखीन त्यांच्या आनंदामध्ये भर टाकता आहात. मी तिकोने सरांची परिचय करून देण्यासाठी माननीय जगताप सरांना विनंती करतो. धन्यवाद सर. तिकोने सरांचा परिचय रोटरी क्लबचे सर्व मेंबर आहेत त्यांना तर आहेच आहे. आणखी सरांची खरी ओळख 23-24चे ते आपले असिस्टंट म्हणून त्यांनी आपल्याला फार चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. सर स्वतः म्हणजे पास्ट प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ कात्रजचे आहेत आणि आमचा योग म्हणजे ते ज्यावेळेस प्रेसिडेंट होते त्यावेळेस मी पण पुरंदरचा प्रेसिडेंट होतो, त्यामुळे आम्ही कॉप्समेट आहोत आणि त्याच्यामुळे आमचा दोघांचा खरंच म्हणजे सलोखा त्या पद्धतीने 2018 पासूनच आहे. सरांनी स्वतः MBS केलेले इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत सर. त्यांना वेगवेगळे अवॉर्ड्स बिझनेस इन्क्लुडिंग FI फाउंडेशनचे अवॉर्डही त्यांना सॉफ्टवेअर मधले मिळालेले आहेत. रोटरी ॲज अ टीच चेअर फॉर 3 years, RCC चेअर ऑफ 2 years अशा पद्धतीने त्यांनी रोटरीमध्ये वेगवेगळ्या विविध ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. He bagged first position award in district Happy Day during his presidential year. त्यांना रोटरी डिस्ट्रिक्टचा फर्स्ट अवॉर्ड मिळाला होता ज्यावेळेस ते प्रेसिडेंट होते. This year he is the director Happy Day and wish to do 100 happy schools in century.
या वर्षामध्ये त्यांचा जे काय त्यांनी एक आपल्याला सगळ्यांनाच एक स्वप्न दिलं आहे त्यांचं स्वतःच की बाबा ह्या वर्षी ते 100 हॅपी स्कूल्स साकारणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये 3 शाळांना ऑलरेडी आपण त्यांना प्रपोजल दिलेला आहे आणि 3 शाळांचा खरंच चांगल्या पद्धतीने ह्या वर्षामध्ये आपल्याला तुमच्यामध्ये चांगले उपक्रम राबवता येतील, त्याचा जे शाळेचा जे काय विस्तार आहे तो चांगल्या पद्धतीने करता येईल आणि अशा पद्धतीचे प्रमुख पाहुणे किंवा प्रमुख पाहुण्यांमध्ये सर आज आपल्याला लाभले त्याबद्दल मी सरांचं येथे अभिनंदन आणि स्वागत करतो. धन्यवाद सर. आम्ही सर्वजण सर आपलं मनोमत ऐकायला अतिशय उत्सुक आहात. थँक्यू फॉर द नाईस इंट्रोडक्शन. नमस्कार. आजचे आपले प्रमुख पाहुणे आमदार साहेब यांच्यावर डिस्कस करताना मला या स्कूल बद्दल इतकी माहिती मिळाली की हॅपी स्कूल मधलं काम खूप चांगल्या पद्धतीने होणार आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्या पुरंदरच्या क्लबला मिळत आहे ही खूप आपली सन्मानाची गोष्ट आहे. नंतर डॉक्टर रंगास यांच्याशी पण चर्चा केली. त्यांना रोटरीचा इतका अनुभव आहे आणि त्यांच्याशी पण बोलताना मला अगदी जरूर जाणवलं की त्यांचे गायडन्स आणि हा आपल्या या पुरंदरच्या क्लबला मिळणार आणि या वर्षामध्ये खूप चांगलं काम आपलं क्लब करणार याची मला डेफिनेटली खात्री आहे. आपले आउटगोईंग प्रेसिडेंट डॉक्टर सुमित, काय सांगू त्यांच्याबद्दल. ही व्हेरी हायली एनर्जेटिक पर्सनॅलिटी. आणि डॉक्टर सुमित, तुम्हाला जे काही मागच्या वर्षी बाकी होतं करायचं ते सगळं तुम्ही या वर्षी करून टाका. बऱ्याच वेळा प्रेसिडेंटला विचार करता करता काहीतरी गोष्टी राहून जातात. त्या गोष्टी आपल्याला करायच्या असतील तर या वर्षी आपल्याला स्कोप आहे. आउटगोईंग सेक्रेटरी माझे कॉप्समेट आहेत, ते पण त्यांनी पण खूप चांगली साथ दिली. तुमच्या आताचे जे एक्झिस्टिंग प्रेसिडेंट आहेत अभिजित, काय सांगू यांच्याबद्दल. एक कार्पेंटरचा रूल मला आठवला, मेजर ट्वाइस कट वन्स. की तयारी या अभिजितने केलेली आहे. ते आमच्या इकडे आले, आमच्या एजी साहेबांना भेटले, मला भेटले. बऱ्याच गोष्टी त्यांनी चर्चा केल्या, काय चांगलं करता येईल, कसं करू, हे सगळं त्यांनी तयारी केली. इतकी तयारी करणारे प्रेसिडेंट तुम्हाला लाभलेला आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. या प्रेसिडेंटचा मी विचार करत होते की एवढी एनर्जी या प्रेसिडेंटला आली म्हणून. दॅट क्रेडिट गोज टू फर्स्ट लेडी. त्यांच्यासाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या. तर असा हा तुमचा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स पण खूप चांगला आहे, मोठा आहे आणि तुमचे मॅग्नेट आपले सर गुलाबदत्ता, जितक्या वेळा मी डॉक्टर सुमितला भेटलो त्याच्यापेक्षा जास्त वेळा मी यांना भेटलो. ही इज मॅग्नेट ऑफ युअर क्लब. आता ते युरोपला परत इकडे घेऊन येते. तर असा हा चांगला क्लब आहे. वर्षभर तुमच्या बरोबर काम करून मला खूप छान वाटलं. यावर्षी माझ्याकडे हॅपी स्कूलचं हे आहे, जबाबदारी आहे. हॅपी स्कूल हा एक रोटरीचा अगदी स्ट्रक्चर प्रोग्राम आहे. एक 10 पॅरामीटर आम्हाला रोटरीने RILM जे रोटरीचं मिशन आहे त्या मिशनने ठरवून दिलेले आहे. ते 10 पॅरामीटर कुठल्या कुठल्या शाळांमध्ये आपल्याला करायचे असतात. आपण थोडं जर शहरापेक्षा जास्त दूर गेलो की त्या शाळांमध्ये काही ना काहीतरी गरजा असतातच. त्यामुळे अशा भरपूर शाळांचा डेटा आपल्याकडे आहे. तर आता आमचं चॅलेंजेस सर असं आहे की शाळा तर आपल्याकडे आहेत, पण शाळाकडनं उभे करण्यासाठी जे आपल्याला फॅसिलिटी लागतात किंवा फंड्स लागतात किंवा CSR माध्यमातून आपण जे करू शकतो ते आता आमच्या समोर एक चॅलेंज आहे. 100 स्कूल करायचं इज नॉट ए जोक. त्याला 4 कोटी रुपये लागणार आहेत. त्यामुळे एवढी मोठी रक्कम उभी करणं हे आमच्या समोर आता चॅलेंज आहे. म्हणून आम्ही जिथे जमेल तसं तिथे हे आवाहन करत असतो. नंतर आपण क्लबला सांगत असतो. क्लब तर्फे सुद्धा, तुमच्या क्लब तर्फे सुद्धा तुम्ही एवढा अभ्यास केलेला आहे, इथे ग्लोबल ग्रँट करू शकता. असे विविध मार्ग आपल्याला ह्या हॅपी स्कूल मध्ये करता येते. आता हॅपी स्कूलचे जे 10 पॅरामीटर्स मी ऑलरेडी डिटेलमध्ये प्रेझेंटेशन अभिजितनं पाठवलेलं आहे. जर या रिलेटेड काही मदत लागली किंवा इतरही काही मदत लागली तर तुम्ही मला जरूर कळवा. तुमचे एजी जे आहेत पुष्कराज, हे खूप हुशार व्यक्तिमत्व आहेत. ते आमच्या क्लबचेच आहेत. त्यांची पण तुम्हाला चांगली साथ लागणार आहे. आम्ही सर्वजण तुम्हाला मदत करू आणि हे वर्ष आपलं रोटरी क्लब ऑफ पुरंदरचं गाजणार यामध्ये मला 100% खात्री आहे.